खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. आज माझ्यासोबत काल पदभार घेतलेले राजगुरुनगरचे नवीन उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर आहेत. कधी एकेकाळचे माझे वर्गमित्र, कधी एकेकाळचे या राजगुरुनगर नगर परिषदेचे कारकून जेव्हा उपनगराध्यक्ष बनतात तेव्हा मात्र त्यांच्या मनात काय चालू आहे हे समजून घ्यायला मला एक मित्र म्हणून फार आवडेल. मनोहर भाऊ नमस्ते. इलेक्शनच्या आधी तुमची मुलाखत घेतली, आज परत तुमच्या समोर आहे. मात्र माझे वर्गमित्र मनोहर सांडभोर आज उपनगराध्यक्ष झालेत. नेमक्या काय भावना आहेत? मी राजगुरुनगर ग्रामपंचायत असताना क्लार्क म्हणून काम केलं, इथे लिपिक म्हणून जवळजवळ 8 ते 10 वर्ष काम केलं. त्याचा अनुभव होता. त्या अनुभवाच्या जवळ मागील 10 वर्षात भरपूर कामं केली. काही गावात योजना आणायला, रस्त्यांची कामं, याच्यात मला फार मदत झाली. आज मी सर्वांनी, आटूभाऊनी आणि पाचशांनी, सर्व नगरसेवकांनी विश्वासाने मला उपनगराध्यक्ष या पदावर बसवलं आहे. त्या माध्यमातून कालही नगराध्यक्षांनी सांगितलं मुद्दा पाणी बेसणं, STP प्लॅन्ट, गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉटी, अनेक असे प्रश्न आहेत राजगुरुनगर शहराचे जे आता हळूहळू मार्गी लागतील. नशिबाने तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे आहात, तुमच्याबरोबर पूर्णपणे सत्ता आहे. मात्र मनोहर मला एक सांगा, 26 जानेवारीला तुम्ही दररोज पाणी देणार आहात ही कालच घोषणा झाली. मी आता पहिला प्रश्न तुमच्या प्रभागाबद्दल विचारेल. तुम्ही शब्द दिला होता पहिल्या 3 महिन्यात गार्डन करणार. गार्डन का? तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणि काही वयस्कर लोकांना तिथे फिरण्यासाठी. हे आता कसं साध्य कराल? गार्डनचं तसं निम्म काम झालेलं आहे, कंपाऊंड झालेलं आहे, वॉकिंग टॅप पण झालेलं आहे. तर तिथं काही झाडं, लॉन करणे आणि लहान मुलांच्या वस्तू जसं रुंडी, झोटे जे काही हे ठेवायचे. आणि अजून 1-2 स्पॉट आहे शहरात ते मोठे, तिथं पण राहायचं. राजगुरू शहरात पण मोठे स्पॉट आहे. आपल्या राजगुरू शहरात जास्तीत जास्त मोठं 8 ते 1.5 एकर जागा अशी करून त्याच्यात गार्डन केलं तर सर्व शहरासाठी आणि एक चांगला स्पॉट होईल. हे तुम्ही 3 महिन्याच्या आत देणार? हे नाही, हे वाढत ते छोटं आहे ते म्हणाले, पण हे जे मोठं करायचं आहे ते करण्यासाठी जागा ॲक्विजिशन, आता हे तुम्हाला माहिती, बरेचसे नियम आहेत. त्या नियमांमध्ये बसून ते काम करा. ठीक आहे, कितीही वेळ लागू द्या, मात्र हे नागरिकांसाठी व्हायला हवं हीच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो. राजगुरुनगर नगर परिषदेचे एक जुने आणि अभ्यासू नगरसेवकांमध्ये तुम्ही नाव तुमचं ठेवता आणि कदाचित त्याचमुळे अतुल भाऊंनी तुम्हाला संधी दिली असेल उपनगराध्यक्ष म्हणून. तुमच्या डोक्यात राजगुरुनगर शहरासाठी असा ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे की जो याच्या आधी कुणाकडनं झाला नाही, मात्र तुम्हाला ते करायची इच्छा आहे? असा काही प्रोजेक्ट आहे का? मोठा प्रोजेक्ट म्हणजे आता STPचं एक प्रोजेक्ट आहे सगळ्यात मोठा, नदी घाट सुधारायचं आहे. हे 2 प्रोजेक्ट सगळ्यात महत्त्वाचे. पाण्याचा प्रोजेक्ट हा 99% मार्गी लागलेला आहे. किरकोळ काम चालू आहे, ते 2-3 दिवसात होणारे. त्याची त्याला अध्यक्षांनी घोषणा पण दिलेली आहे. आणि हे जे STP प्लॅन्ट, नदी सुधारायचं योजना आणि मोठे गार्डन, एक 2-3 गार्डन शहरात आहेत. हे 2-3 प्रोजेक्ट आहे. आणि स्मशानभूमी, आपल्या राजगुरूची स्मशानभूमी, ती एक व्यवस्थित नियोजितबद्ध राहायची आहे. साफ स्वच्छता करून अत्यंत चांगली. राजगुरू शहरात स्वच्छता राहण्यासाठी त्याच्यावर आता उपाययोजना हे करायचे. सर्व नगरसेवक, अधिकारी यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्याच्यावर आपल्याला काम करायचं. म्हणून मी लास्ट शेवटचा प्रश्न विचारतो. इलेक्शन आले, तुम्ही लढलात, फार खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन झाले आणि तुम्ही जिंकलात सुद्धा. मात्र काही लोकांवर आणि तुमच्या पक्षावर तुमच्या विरोधकांनी विशिष्टपणे टीका केली आणि टार्गेट करून व्यक्तिशः टीका केली. या सगळ्या विषयांकडे तुमच्या विरोधकांना आज तुम्ही काय सांगाल? आणि ही इलेक्शन लढले, जिंकले, याच्या मागची खरी स्ट्रॅटेजी सांगा. इलेक्शन लढलो, जिंकलो. आता जे उमेदवार उभे राहायचे होते त्यांची आपण गेले 3-4 वर्ष
ते सर्व आत्ता निवडून येणारच वार्डामध्ये काम करतात, लोकांशी काम करतात. आणि जे विरोधकांनी जे टीका केली आमच्या वरिष्ठांवर केली, काही आमच्यावर केली, म्हणजे जाधव काही केलं, म्हणजे इथवरती टीका झाली की प्रामाणिक स्वच्छ वगैरे ह्या ज्या टीका झाल्या हे त्यांचं उत्तर आम्ही त्यांना काही बोलणार नाही, हे कामातून देणार. आणि आत्ता आमचं असं म्हणणे, जे समजा आम्ही 13 जण आहे, विरोधात 30 जण आहे, हे सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास व्हायचा. ही गोष्ट इलेक्शन झाली त्या दिवशी हा पाल संपला. इथून पुढं शहरासाठी सर्व नगरसेवक, सर्व वार्डाचे एक नागरिक म्हणून. म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुमच्या मनात कुठल्याही क्लेश नाहीये की तुमच्यावर असो किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका झाली. एकदा इलेक्शन संपली तिथून पुढं आपलं शहराचा विकासासाठी. शहराचा विकास झाला पाहिजे. जेवढा जास्तीत जास्त निधी आणता येईल आम्ही आणणार, विरोधकांना टोनात आणता येईल, हा आणून जेवढं शहरासाठी चालता येईल ते आपण केलं पाहिजे. कदाचित मनोहर सांडभोर उपनगराध्यक्ष का झाले याचं एक उत्तर त्यांनी त्यांच्या एका वाक्यातून दिलं की मला माझ्या विरोधकांनी जी काही टीका केली होती आमच्यावर असो किंवा त्यांच्या पक्षनेत्यांवर असो, त्याचं आता काहीही घेणं देणं नाहीये. मात्र मी आता पूर्णपणे राजगुरुनगरच्या विकासाकडे लक्ष देणार आहे. माझे वर्गमित्र मनोहर सांडभोर यांना पुनश्च एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा, कारण आपण आता नगराध्यक्ष आहात. आपल्या हातून जास्तीत जास्त राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी काम व्हावं हीच आपल्याला प्रेमळ आणि प्रामाणिक शुभेच्छा. राजगुरुनगर शहराचा विकास कसा होणार आहे याच्यानंतर आम्ही हे कायम लक्ष ठेवणार आहोत. मात्र जेव्हा जेव्हा हे नगरसेवक चुका करतील तेव्हा कान सुद्धा एक पत्रकार म्हणून ओढणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये राजगुरुनगरचा विकास हा स्वच्छ आणि प्रामाणिक पद्धतीने व्हावा ही प्रामाणिक अपेक्षा माझ्या वर्गमित्राकडून. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमचा यंदाच्या वर्षाचा पहिला सण फक्त आमच्या सोबत म्हणजे संगम कलेक्शन सोबत. गेली अनेक वर्ष तुमच्या सहवासात अनेक सण साजरे केल्यानंतर आता यंदा आपली मकर संक्रांत साजरी करूयात फक्त संगम कलेक्शन सोबत. तर नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा प्रेमळ समारंभ फक्त संगम कलेक्शन सोबत. तरी सर्व महिला वर्गानं उपस्थित राहून आपला सण आणि आनंदाचे क्षण आमच्या सोबत साजरे करावेत ही विनंती.